आपण पाहतात परशुराम सोंडगे यूट्यूब चॅनल. आज आपल्यासाठी खास घेऊन आलेलो आहे सुजाता नाडकर्णी यांची कथा अटॅचमेंट. माझ्या आई बाबांनी एकमेकांना त्यांच्या नावाने कधीच हाक मारली नाही. निदान आमच्यासमोर चार चौघात तर नाहीच नाही. त्यावेळी त्यांना एकमेकाजवळ बसून अगदी प्रेमाचं तर सोडाच, पण कधी साधं कुजबुजताने ऐकल्याच आठवणीत नाही. बाबा आईसाठी साडी घेऊन येत असत नवी, तेव्हा तिला जवळून बोलावून प्रेमानं तिच्या हातात ते देणं हा प्रकार नसाय. तर पिशवी टेबलावर ठेवून बाहेरूनच ओरडून सांगत असत, अगं ये बघ जरा बरं आहे का. आणि आईला ते बरं नाही तर कायम अप्रतिमच वाटत असे. बदलाबदलीचा प्रश्न कधीच उद्भवला नाही. बाबा आईवर ओरडायचे, चिडायचे, अगदी आमच्या समोर तिला बोलायचे, पण आईने चुकून कधी आरेला कार्य केल्याचं पुसटसही स्मरणात नाही. तसं करणं चुकीचंच आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही. पण त्या काळात ही बाई नोकरी करत असे. कदाचित घरच्या परिस्थितीमुळे, पण मीही कमावते, मीही दमते, मग मीच एकटीने कामून करायची घरची राबराब. हे वाक्य त्या पिढीतील आईनं तिच्या नवऱ्याला ऐकवलं नसेलच कधीच. राग यायचा बाबांचा एक विकेट थॉट यायचं. खूप लहान असताना म्हणत की सुट्टीच्या दिवशी दुपारचं जेवण मस्त घोरत पडलेल्या बाबांच्या उघड्या राहिलेल्या तोंडात भांडभर पाणी ओतावं आणि पळून जावं. पण हा विचार मी त्या कधीच न घेतलेल्या भांड्यातील पाण्याच्या घोटाबरोबरच गिळत असे. पण जसं वय वाढू लागलं तसं बाबांचे कॉन्ट्रीब्युशन घरातलं कळू लागलं. एक भक्कम अस्तित्व त्यांचं आम्हा सगळ्यांना निर्धास्त करत असतं. त्यात काडीमात्र शंका नाही. या माझ्या बाबांना आईच्या आजारपणात 2-1 मोठ्या ऑपरेशन्स दरम्यान मी दिवस रात्र तिच्यासाठी झटताना पाहिले, तिच्या उशाशी जगताना पाहिले. एखाद्या क्षणी हतबल हळवं होऊन डोळ्यांची ओली किनार रुमालात लपवताना पाहिले. कोंडीला झालेली आईची बदली जेव्हा चाटापिटा करून महिनाभराच्या हात विक्रोळीला आणून ठेवल्याचंही पाहिलंय. माहेराला गिरगावात आलेल्या आईला आणि आम्हाला दिवसाड ऑफिसमधून घेऊन भेटून फक्त डोळ्यांची चौकशी करून रात्री अपरात्री परतताना पाहिले. आता आई बाबावर ओरडते आणि बाबांची गोगलगाय होते, पण आईचा राग येत नाही, उलट मजा वाटते फिरलेली चक्र पाहून. कारण मला माहीत असतं की तिचं ओरडणं म्हणजे स्वतः आधी बाबासाठी जगणं असतं. बाबांची औषधं, पथ्य, पाणी ही तिची प्रायोरिटी झाली आहे. अगदी स्वतःची ईदभर वरून पोटभर झालेली कळगी भरण्याची आधीची. बाबांनी कमरेला पट्टा बांधताय, नाही बांधताय, याला ती आपण गळ्यात मंगळसूत्र घालतंय, नाही घातलंय, या गोष्टी इतकंच महत्त्व देते. रात्री झोपताना मंगळसूत्र गळ्यातून काढणारी ती बाबांनी पट्टा काढलाय की नाही आवर्जून बघते. आमच्या पिढीच्या उघड उथळ दिखाऊ प्रेमापेक्षा या पिढीचा अव्यक्त अबोल खोल जिव्हाळा हे अनाकलन सत्य आहे माझ्यासाठी. अगदी निर्विवादपणे आयुष्यभर एकमेकांशी 4 घटकाभरही निवंत होऊन न बोललेली पिढी एवढी घट्ट एकमेकाशी कशी राहू शकते? एकमेकांना कधी चोरटा स्पर्शही न करणारी ती पिढी फक्त डोळ्यातून साठलेल्या प्रेमावर एवढा लांबचा पल्ला एकत्रित कसा गाठू शकते? हे मला सतावणारे गहन प्रश्न होते, आहेत आणि राहतील. ह्या त्यांच्या अघोर अटॅचमेंट मला खरंच माझा साष्टांग दंडवत आहे. धन्यवाद.